वेलकम स्टुडंट्स. लास्ट पिरियडमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 हा पाहिलेला होता. आता आपण एक्सरसाइज 1.2 किंवा प्रॅक्टिस सेट 1.2 म्हणतात त्याला. प्रॅक्टिस सेट 1.2 पाहायचं आहे, पण त्याआधी एक 3-4 आपल्याला टाइप्स ऑफ सेट्स आपल्याला शिकायचे आहे. बघा, पेज नंबर 4 काढा टेक्स्टबुकमध्ये. पेज नंबर 4. लेट्स लर्न टाइप्स ऑफ सेट. मिळालं का तुम्हाला? त्यामध्ये असे काही नाव आहेत बघा. सिंगलटन सेट, एम्प्टी सेट और नल सेट, फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट. ह्या चारही टर्म्स मी तुम्हाला आधी समजून सांगतो. ठीक आहे. सिंगलटन सेट म्हणजे काय? सिंगलटन, SINGLETON, सिंगलटन सेट. त्या नावातूनच कळतं बघा तुम्हाला. सिंगलटन सेटचा अर्थ ज्या सेटमध्ये वन अँड ओनली वन म्हणजे फक्त एकच एलिमेंट असतो. म्हणजे एक म्हणजे नंबर 1 नाही, एक एलिमेंट असतो. आता उदाहरणार्थ बघा, हा सेट बघा, ए सेट. ह्याच्यामध्ये 5 हा एकच एलिमेंट आहे, 1 एलिमेंट. अशा सेटला सिंगलटन सेट असं म्हणतात. तुम्हाला काल प्राईम नंबर्स आणि त्यात इव्हन प्राईम नंबर आला होता बघा. इव्हन प्राईम असं कुठेतरी मागच्या एक्सरसाइज मध्ये आला होता. तो जो सेट आहे, इव्हन प्राईम नंबरचा सेट आहे, त्या सेटमध्ये फक्त 2 हा एकच एलिमेंट असतो, एकच एलिमेंट. तशा सेटला काय म्हणतात? सिंगलटन सेट. द सेट दॅट कंटेन्स वन अँड ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड अ सिंगलटन सेट. ठीक आहे. पुढची टर्म आहे एम्प्टी सेट, नल सेट. EMPTY. एम्प्टी सेट किंवा नल सेट अशी पुढची कन्सेप्ट आहे. एम्प्टी सेट म्हणजेच नल सेट. द सेट दॅट कंटेन्स नो एलिमेंट एट ऑल किंवा द सेट विदाउट एनी एलिमेंट इज कॉल्ड एम्प्टी सेट किंवा नल सेट. नल सेट और एम्प्टी सेट इज जनरली डिनोटेड बाय असं एम्प्टी ब्रेस ब्रॅकेट किंवा ग्रीक लेटर आहे हे फाय. हे ग्रीक लेटर आहे, फाय काढायचं. एक सर्कल काढून त्यामध्ये नाही, त्याला फाय म्हणतात. फाय ग्रीक लेटर आहे ते फाय. ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नसतो त्याला एम्प्टी सेट किंवा नल सेट म्हणतात. त्याला वॉइड सेट देखील म्हणतात. VOID, वॉइड सेट. पण हे नाव तुमच्याकडे फारसं वापरात नाहीये. वॉइड सेट असं देखील त्याला म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मला सांगा, द सेट ऑफ नॅचरल नंबर्स लेस दॅन 1. एक पेक्षा लहान सगळे नॅचरल नंबर्स मला सांगा. नॅचरल नंबर्स सांगा. सांगू शकत नाही आपण. एम्प्टी सेट, नल सेट. द सेट ऑफ all persons in your town having height more than 6 meters. ज्यांची हाईट 6 मीटर, मी फूट म्हणलेलं नाही, फीट म्हणलेलं नाही, 6 मीटर पेक्षा. 6 मीटर म्हणजे काय माहिती का? जवळपास 18 फीट झाले ते, त्याच्यापेक्षा जास्त. मग असे लोक असू शकतात का ज्यांची हाईट 6 मीटर पेक्षा जास्त आहे? इम्पॉसिबल. किंवा द सेट ऑफ all the numbers natural numbers. शब्द एक बघा. set of all natural numbers which are neither positive nor negative. पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही, असे सगळे नॅचरल नंबर सांगा. तसा एक नंबर आहे बरं का, 0, की जो पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही. आपण 0 होल नंबर मध्ये येतो, नॅचरल मध्ये कुठे येतो? मला असे नॅचरल नंबर सांगा जे पॉझिटिव्ह पण नाहीत, निगेटिव्ह पण नाहीत. नल सेट. थोडक्यात नल सेट म्हणजे काय? ज्या सेटमध्ये आपण काहीही लिहू शकत नाही त्या सेटला काय म्हणायचं? नल सेट किंवा एम्प्टी सेट असं म्हणायचं. नेक्स्ट, फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट. फायनाइट म्हणजे ज्या सेटचे एलिमेंट्स तुम्ही काउंट करू शकता, मोजू शकता. भलेही ते थाउजंड्स ऑफ एलिमेंट्स असू देत, पण तुम्ही मोजू शकता. अशा सेटला फायनाइट सेट म्हणायचं. फायनाइट. आणि ज्याचे एलिमेंट्स आपण कधीही मोजू शकत नाही त्याला इनफायनाइट सेट म्हणायचं. इनफायनाइटचे खूप एक्झाम्पल आहेत. बघा, नॅचरल नंबर्सचा सेट इनफायनाइट आहे, होल नंबर्सचा सेट इनफायनाइट आहे, इंटिजर्स इनफायनाइट, रॅशनल नंबर्स इनफायनाइट, इररॅशनल नंबर्स इनफायनाइट, रिअल नंबर्स इनफायनाइट. पण तेच द सेट ऑफ सिंगल डिजिट नॅचरल नंबर्स. आता मला सांगा, सिंगल डिजिट नॅचरल नंबर्स म्हणजे काय सांगा? 1 पासून स्टार्ट होतात.
1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत. मग मला सांगा तुम्ही हे मोजू शकता की नाही? किंवा सेट ऑफ 2 डिजिट नॅचरल नंबर्स, 2 अंकी संख्या. मला सांगा 10 ला स्टार्ट होतील, 10 ला 2 डिजिट नंबर्स कुठं स्टार्ट होतात? 10 पेक्षा स्टार्ट होतात आणि संपतील कुठं? 99 ला संपतील. म्हणजे तुम्ही मोजू शकता ना, काउंट करू शकता ना, त्याला म्हणायचं फायनाईट सेट. जी आपण काउंट करू शकतो त्याला, एलिमेंट्स काउंट करू शकतो त्याला फायनाईट सेट म्हणायचं. आणि ज्याचे एलिमेंट्स आपण काउंट करू शकत नाही त्याला म्हणायचं इनफायनाईट सेट. लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना? आता याच्याशी रिलेटेड हे बघा, हा सगळा पार्ट एकदा वाचून घ्या. हा एक्सरसाइज 1. पेज नंबर 4 वरचा जो पार्ट आहे तो सगळा एकदा सगळ्यांनी वाचून घ्या आणि मग आपण पुढे पाहणार आहोत. आता प्रॅक्टिस सेट 1.2 आहे बघा नेक्स्ट पेज वरती. प्रॅक्टिस सेट 1.2 काढा सगळ्यांनी. प्रॅक्टिस सेट 1.2 बघा. त्यामध्ये टोटल 4 क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. यात आणखी एक टर्म आहे लेट्स रन, म्हणजे एक्सरसाइजचं वर आहे बघा की तिथं इक्वल सेट्स नावाची एक कन्सेप्ट आहे. इक्वल सेट्स असं म्हणलेलं आहे, सापडलं का तुम्हाला? इक्वल सेट्स म्हणजे ज्या 2 सेट मधले एलिमेंट्स इक्वल असतात त्यांना इक्वल सेट्स म्हणतात. म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला बघा. हे बघा, सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत ए बी सी आणि सेट बी मध्ये एलिमेंट्स आहेत बी ए सी. मला सांगा याचे आणि याचे एलिमेंट्स सेम आहेत की नाही? सांगा. भले मागे पुढे असू पण सेम आहेत की नाही? मग अशा वेळेस ए अँड बी आर इक्वल सेट्स असं म्हणायचं. चुकून जर एखाद्या याच्यात एलिमेंट जास्त असतात समजायचं किंवा यातला एक एलिमेंट वेगळा असता, बी ए डी असा हा सेट असता, तर मात्र ए अँड बी आर नॉट इक्वल सेट्स हे असलेच. ए अँड बी आर नॉट इक्वल सेट्स. लक्षात आलं? आता आपण एक्सरसाइज बघूया. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन 1. काय काय दिले वाचून बघा. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर असं म्हटलेलं. पहिल्यांदा दिलेले सेट्स तर लिहून घेऊया. बघा सांगा. ए सेट काय दिलंय तुम्हाला? ए सेट A is set of all such x such that 3x minus 1 is equal to 2 असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युअली हा कसल्या मेथड मध्ये दिलाय तुम्हाला? त्यांनी सेट बिल्डर किंवा रूल फॉर्म मध्ये दिलाय. मग त्यावरून आपण त्याला काय करायचं? रोस्टर किंवा लिस्टिंग मेथड मध्ये आणायचं, म्हणजे आपल्याला लवकर समजतं. मग हा ए सेट काय आहे हे बघण्यासाठी आता हे रफ वर्क आहे ते मी सगळी इथे करणार आहे. हे बघा, 3x minus 1 is equal to 2 हे इक्वेशन सॉल्व करा. -1 पलीकडे गेले म्हणजे प्लस झाले. 3x is equal to 2 plus 1. therefore 3x is equal to हे झाले 3. 3 ने डिवाइड केल्यानंतर x is equal to काय आलं सांगा? 1. म्हणजे ते सॉल्व केल्यानंतर x चा आन्सर 1 आला की नाही? मग अशा x चा सेट आहे की त्यांना हे इक्वेशन सॉल्व करायचं. x चा आन्सर 1 आलं म्हणजे तुमचा a हा सेट मध्ये एलिमेंट आहे 1. ठीक आहे. त्याच्यानंतर आता b सेट वाचून बघा. B is set of all such x. वाचा आधी तुम्ही वाचा. B is set of all such x such that x is a natural number but x is neither prime nor composite. X is neither prime nor composite. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं neither prime nor composite हा नंबर 1 आहे. 1 is neither prime nor composite. आठवतं का बघा कालचा पार्ट मध्ये? बघा तो B सेट आहे तसं सगळं लिहून काढायचा. B is set of all such x such that x is सगळं आहे तसं लिहून काढायचं. x is a natural number but x is neither prime nor composite. म्हणजे याचा अर्थ b सेट जो आहे की नाही त्यामध्ये 1 हा एलिमेंट आहे. मला सांगा neither prime nor composite, जो प्राइम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही असा एकच नंबर आहे तो म्हणजे 1. आणि तिसरा c सेट काय दिला बघा त्यांनी? c is set of all such x such that x belongs to n म्हणजे x नॅचरल आहे आणि सांगितले x less than 2. आता मला सांगा x नॅचरल आहे आणि 2 पेक्षा लहान आहे म्हणून सांगितले. मला सांगा 2 पेक्षा लहान नॅचरल नंबर्स कोणते कोणते आहेत सांगा? 1. म्हणजे C सेट मध्ये देखील एलिमेंट काय सांगा? 1 आहे. बघा मग A सेट मध्ये काय आहे? 1 एलिमेंट आहे. B सेट मध्ये काय? 1 एलिमेंट आहे. C सेट मध्ये काय? 1 एलिमेंट. मग तिन्ही इक्वल सेट्स आहेत की नाही? therefore A equals B equals C. all the three sets are equal.
हे असं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर लिहायचं. लक्षात आलं सगळ्यांना? Now question number 2. Decide whether set A and B are equal sets. Give reason to your answer. ठीक आहे. A and B equal sets आहेत का विचारलं. पुन्हा एकदा आपण ते सेट लिहून काढूया. हा सेकंड क्वेश्चन आहे. A सेट काय म्हणले सांगा. A इव्हन प्राइम नंबर्स. थांबा सेट नंतर लिहूया आपण. हां. A काय म्हणले आता A इक्वल्स इव्हन प्राइम नंबर्स. इव्हन प्राइम नंबर्स. मला सांगा प्राइम नंबर्स भरपूर आहेत. 2, 3, 5, 7, 9 सॉरी 7, 11, 13 वगैरे वगैरे. पण इव्हन प्राइम कोणता आहे? तर एकच इव्हन प्राइम नंबर आहे. 2 इज द ओनली इव्हन प्राइम नंबर. 2 इज द ओनली इव्हन प्राइम नंबर. आता बी बघा. बी सेट काय दिलाय त्यांनी? सांगा बी सेट काय? बी सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट 7x - 1 = 13 असं दिलेलं आहे. बरोबर आहे? मग याचं रफर तिकडे दाखवायचं. म्हणजे इक्वेशन सॉल्व करायचं. 7x - 1 = 13. -1 ट्रान्सफर केले. 7x = 13 + 1. therefore 7x = 14 झाले. आणि 7 ने डिवाइड करा. therefore x = 14 divided by 7 means 2. x = 2 आला. म्हणजे हा b जो सेट आहे यातला एलिमेंट काय आहे सांगा? x एलिमेंट आहे. आणि x म्हणजे हे इक्वेशन आहे. मग इक्वेशन सॉल्व केल्यानंतर 2 मिळालं. म्हणजे त्यामध्ये 2 मिळालं. आता विचारले त्यांनी ए आणि बी इक्वल आहेत का विचारले. मला सांगा ए सेट मध्ये 2 एलिमेंट आहे. बी सेट मध्ये 2 एलिमेंट आहे. मग आता ए आणि बी इक्वल सेट झाले की नाही सांगा मला. therefore a and b are equal sets. Okay. Okay, now continue. Question number 3. Which of the following are empty sets and y असं म्हणलेलं आहे. Which of the following are empty sets y? आता आपण एक एक एक्झाम्पल बघूया. एम्प्टी सेट्स कोणते आहेत? y असं विचारलं. पहिलं बघा काय एक्झाम्पल आहे. a is set of all such a such that a is a natural number. a is a natural number. a is a natural number smaller than 0. असा पहिला तुम्हाला त्यांनी सेट दिला आणि विचारले क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स. काय म्हणजे सांगा. ए इज सेट ऑफ ऑल सच सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. मला सांगा 0 पेक्षा लहान नॅचरल 0 पेक्षा लहान नंबर्स आहेत कोणते कोणते आहेत? -1, -2, -3, -4 हे सगळे नंबर आहेत. पण 0 पेक्षा लहान नॅचरल नंबर्स कुठे आहेत? नाहीये. मग आपण त्याचं जस्टिफिकेशन कसं द्यायचं बघा. आन्सर बघा. Natural numbers start from 1. There is not any natural number less than 0. Therefore, given set is an empty set. Therefore, a equals हे असं तरी दाखवायचं किंवा a equals 5. या दोनपैकी काही एक दाखवलं तरी चालू शकतं. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन. काय दिलाय त्यांनी क्वेश्चन. बी सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट x2 equals 0. B set of all such x such that x2 equals 0. ठीक आहे. आता आपण हे सिम्प्लिफाय करूया इक्वेशन. बघा x2 equals 0. मग आता मला सांगा ह्याचं उत्तर देता का मला तुम्ही. x⁻² चा आन्सर 16 आहे. x चा स्क्वेअर 16 आहे. मग x चा आन्सर काय असतं? एक तर +4 किंवा -4. आपण तो प्लस मायनस विषय सोडून द्या.
तुम्ही काय करता इथं एक्सचा आन्सर 4 सांगता, कारण 4 चा स्क्वेअर 16 येतो की नाही, म्हणजे स्क्वेअर रूट घेता ना, स्क्वेअर रूट. मग तसं इथं x चा स्क्वेअर 0 आहे, मग टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. therefore x equals 0. म्हणजे b हा अशा x चा सेट आहे की x स्क्वेअर इक्वल्स 0 चा अर्थ x इक्वल्स 0 आहे, म्हणजे या सेट मध्ये 0 एलिमेंट आहे. therefore b इक्वल्स 0. मग हा एम्प्टी सेट आहे का? नाही आहे. therefore b is not an empty set. कारण त्याच्यामध्ये 0 हा एलिमेंट आहे, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये 0 हा एलिमेंट आहे, त्यामुळे तो एम्प्टी सेट नाही. ठीक आहे. आता त्यातलं थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. सी. काय दिलं बघा, सी इज सेट ऑफ ऑल सच एक्स. इथं बघा, सी इज सेट ऑफ ऑल सच एक्स सच दॅट 5x minus 2 is equal to 0. 5x minus 2 is equal to 0. आणि पुढे म्हणले x belongs to natural number. x belongs to काय म्हणलेलं आहे त्यांनी? नॅचरल नंबर. ठीक आहे. आपण पहिल्यांदा हे इक्वेशन सॉल्व करूया. 5x minus 2 is equal to 0 हे इक्वेशन आपण सॉल्व करायचं. -2 RHS मध्ये गेले, therefore 5x is equal to 2 झाले. 5 ने डिवाइड केलं, x is equal to 2/5. म्हणजे c हा अशा x चा सेट आहे की x चा आन्सर 2/5 आहे. म्हणजे c या सेट मध्ये, म्हणजे याचा अर्थ c या सेट मध्ये कोणता एलिमेंट आहे? 2/5 एलिमेंट आहे. बट इथे लिहितो मी पुढे, बट x बिलॉंग्स टू n म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? x बिलॉंग्स टू n. म्हणजे x कसा पाहिजे? नॅचरल नंबर पाहिजे. म्हणजे आता हे लिहिलेलं आपण चुकलं, आपण लिहिलेलं मी मुद्दाम नसतं केलं बरं. x चा आन्सर आला म्हणजे c सेटचा आन्सर आला तुमचा 2/5, पण समोर सांगितलं x बिलॉंग्स टू n. मग आता खाली करायचं, बट 2/5 इज नॉट अ नॅचरल नंबर. इज नॉट अ नॅचरल. हा नॅचरल नंबर नाही आहे, तो रॅशनल आहे. रॅशनल, तो नॅचरल नाही आहे, तो रॅशनल नंबर आहे. आणि आपल्याला त्यांनी सांगितलं x नॅचरल पाहिजे. म्हणजे थोडक्यात सी सेट मध्ये काय आहे सांगा? काहीही नाहीये, एम्प्टी आहे तो सेट. therefore C is an empty set. therefore C is an empty set. हे त्याचं फायनल आन्सर. ओके. Now question 4. Write with reasons which of the following sets are finite or infinite. पहिला क्वेश्चन बघा. फर्स्ट, फायनाइट का इनफाइनाइट सांगायचे. A is set of all such x such that x is less than 10 आणि पुढे म्हणले x is a natural number. ठीक आहे. मग आता आपण हा सेट A लिहूया. चला, हा x लेस दॅन 10 आणि नॅचरल नंबर्स आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 हा सेट इथे थांबला. समोर असं इन्फायनाइट डॉट 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 केले का आपण? नाही. म्हणजे ह्या सेटचे एलिमेंट्स तुम्ही काउंट करू शकता का? करू शकतो आपण. therefore A is a finite set. finite finite set. त्यातलं सेकंड एक्झाम्पल. B is set of all such y such that y is less than -1 and y is an integer. y is an integer समजले. मला पहिली गोष्ट, इंटीजर म्हणजे काय सांगा बरं? आठवतंय का? नंबर लाईन 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि -1 -2 -3 -4 -5 इन्फायनाइट. मग आता हा जो सेट आहे हा y लेस दॅन -1 -1 पेक्षा लहान इंटीजर्स कोणते कोणते आहेत आपण तो सेट लिहून काढूया. बघा, -1 पेक्षा लहान इंटीजर आहेत -2 -3 -4 -5 -6 -7 इन्फायनाइट. आता हा सेट संपणार आहे का? याचे एलिमेंट्स कधी काउंट होणार आहेत का? नाही. therefore
B is an infinite, INFINITE, infinite set. ठीक है. आता थर्ड एक्झाम्पल बघ. C इक्वल्स, त्यांनी सेट नाही दिले, त्यांनी C इक्वल्स set of students of class 9th from your school. आता मला सांगा, तुमच्या हे ब्रेस ब्रॅकेट नाहीये, तुमच्या स्कूलमध्ये 9th स्टँडर्ड भलेही तुमच्याकडे डिव्हिजन्स ABCD 3 4 5 6 10 डिव्हिजन असतील, 4 एक डिव्हिजन असतात जनरली 3 ते 4. मग मला सांगा, त्या 4ही डिव्हिजनचे मिळून तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट्स काउंट करता येतात की नाही? म्हणजे हा फायनाईट सेट आहे का इन्फायनाईट स्टुडंट्स असतात आपल्या शाळेमध्ये? नाही. ठीक आहे. मग नंबर ऑफ स्टुडंट्स, आन्सर बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 can be counted. Therefore, C is a finite set. FINITE, finite set. म्हणजे C हा सेट कसा असला पाहिजे? फायनाइट असला पाहिजे. ठीक आहे. आता फोर्थ क्वेश्चन कुठे आहे बघा. फोर्थ, द सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. फोर्थ, सेटला काही नाव दिलेलं नाहीये, आपण त्याला आपण स्वतः नाव देऊया, डी म्हणूया आपण त्या सेटला. ठीक आहे. त्या सेटला आपण नाव देऊया डी सेट आहे तो. डी, द सेट ऑफ पीपल इन युअर विलेज. मला सांगा, तुम्ही असं जॉग्राफीत वगैरे शिकता की नाही की या गावाची लोकसंख्या इतकी आहे, किंवा या जिल्ह्याची डिस्ट्रिक्टची लोकसंख्या एवढी आहे, तालुक्याची एवढी आहे, स्टेटची एवढी आहे, राज्याची एवढी आहे, किंवा देशाची इतकी. म्हणजे पॉप्युलेशन कॅन बी काउंटेड. पॉप्युलेशन मोजता येते, काउंट करता येते. तुमच्या गावातल्या लोकांची संख्या मोजणं किती सहज शक्य आहे. ठीक आहे. सिन्स नंबर ऑफ पीपल कॅन बी काउंटेड, COUNTED, counted. Therefore, D is a finite set. FINITE, D is a finite set. ठीक आहे. आता त्यातला पाचवा क्वेश्चन बघा. आता मी तो क्वेश्चन लिहित नाही, फक्त एक्सप्लेन करतो. सेट ऑफ ॲपॅरेटस, किंवा जागा कमी आहे मला, तरी जेवढं शक्य आहे तेवढं लिहून काढूया आपण. ठीक आहे. सेट ऑफ ॲपॅरेटस, APPARATUS in laboratory. सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅब म्हणजे आपण एखाद्या लॅबोरेटरीमध्ये जातो, जेव्हा तुमच्या शाळेतली लॅब आठवा, तुमच्याकडे जेव्हा एक्सपेरिमेंट्स तुम्हाला शिकवतात ज्या ठिकाणी, ती लॅब आठवा. त्याच्यामध्ये जे ॲपॅरेटस म्हणजे तिथं जे काय म्हणतो आपण त्याला, टेस्ट ट्यूब्स असतील, किंवा आणखी काही टॉंग असेल, बऱ्याच गोष्टी असतात. स्पिरिटचा लॅम्प असतो तिथं, बर्नर असतो तिथं. त्यानंतर अशा आणखी बऱ्याच काही केमिकल्स असतात बॉटलमध्ये ठेवलेले. मग त्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला काउंट करता येतात की नाही? तर ते काउंट करता येतात. लॅबमध्ये असणारा ॲपॅरेटस, इतक्या वस्तू आहेत, तितक्या टेस्ट ट्यूब आहेत, तितके फ्लास्क आहेत, तितके कोन्स आहेत, व्हॉट एव्हर जे काही इतके फनल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काउंट करता येतात. त्यामुळं सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅब म्हणजे ॲपॅरेटस कॅन बी काउंटेड. ठीक आहे. किंवा नंबर ऑफ apparatus can be counted, COUNTED, counted. Therefore, आता या सेटला आपण ई नाव द्यायला पाहिजे होतं. ते बघा, ई नाव इथं देतो मी. Therefore, E is a finite set. FINITE, finite set. E is a finite set. ठीक आहे. आता शेवटचं एक्झाम्पल 6 नंबरचं, सेट ऑफ रॅशनल नंबर्स. 6 नंबरचं एक्झाम्पल, त्याला आपण आता F नाव देऊया. F सेटला सेट ऑफ रॅशनल नंबर्स. सेट ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजे जे A अपॉन B च्या फॉर्म मध्ये लिहिता येतात ते सगळे काय असतात? रॅशनल नंबर्स असतात.
मी मगाशीच सांगितलं, नंबर सिस्टीम मध्ये जेवढे जेवढे सगळे टाईप आहेत हे सगळे इनफायनाइट आहेत. मग सिन्स रॅशनल नंबर्स आर इनफायनाइट, infinite, f is an infinite set. f is an infinite set. ओके, इथं तुमचा हा एक्सरसाइज जो काय तो संपलेला आहे. आता तुम्ही लिहित असताना परत काय करायचं, तुम्ही ज्यावेळी वहीत लिहून काढता की नाही, आता माझं कसं थोडं इकडं तिकडे असं मिक्स झालं, 1 2 3 व्यवस्थित लिहित मी, पण हे 4 5 6 तेवढं जरा ऍडजस्टमेंट केलेली याच्यामध्ये. मग तुम्ही काय करायचं, लिहित असताना काय करायचं, पुन्हा हा व्हिडिओ ऑन करायचा. लिहित असताना तुम्ही व्हिडिओ ऑन करायचा, ऐकत ऐकत ते इकडे लिहित राहायचं. लक्षात आलं, मी काही फार फास्ट सांगितलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही ते लिहू शकता. ओके, नाउ एक्सरसाइज 1.2 इज ओव्हर.